माननीय नामदार श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। श्री भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे आपणासारखी समाजाभिमुख उत्तुंग व्यक्तिमत्व अविरत जनमानसांच्या प्रगतीसाठी झटत असतात। म्हणूनच आपल्या आयुष्याची संघर्षगाथा ही सर्व मान्यांसाठी स्फूर्तिगाथा ठरते। आपण तसे नागपूरचे भूमिपुत्र, परंतु एका साध्या कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही आपण अगदी तरुण वयात सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि 1992 साली नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ केला। त्यानंतर नागपूरचे सर्वात तरुण महापौर व सलग 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून एका अभ्यासू, चिकित्सक आणि जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील लोकनेता अशी आपली ओळख सर्वदूर निर्माण झाली। विधिमंडळात प्रत्येक प्रश्नाची आपली अभ्यासपूर्ण मांडणी व अर्थसंकल्पावरील चिकित्सक विश्लेषणामुळे आपण सर्वपक्षीय कौतुकास पात्र ठरलात। प्रशासन, परिवहन, आरोग्य, स्मार्ट सिटी, ऊर्जा, महसूल अशा विविध क्षेत्रातील विकासासोबतच आपल्या आधुनिक विचारांमुळे कृषी क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल परिवर्तनास गती प्राप्त झाली आहे। कृषी क्षेत्रातील डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत ॲग्रीस्टॅक हे त्याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे। कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती अधिकाधिक काटेकोर, कार्यक्षम आणि उत्पन्नवर्धक करण्याच्या आपल्या दीपस्तंभरूपी विचार व त्याच्या पाठपुराव्यामुळेच राज्यातील शेतकरी स्मार्ट शेतीकडे वाटचाल करत असून कधी नव्हे तो आज शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करीत आहे। आपल्या या परिवर्तनीय व नवोन्मेषी विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड लाभल्यानेच कृषी क्षेत्रास नवसंजीवनी प्राप्त झाली आहे। सुशासन, तंत्रज्ञान व समाजहित या तिहेरी विकासात्मक बाबींचा समन्वय साधून राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात विकासाची गंगा अवतरावी यासाठी अहर्निश झटणारे आपण आधुनिक भगीरथ आहात व आपल्या या दूरदर्शी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगती वेगवान घौडदौड सर्वच क्षेत्रात अविरतपणे सुरू आहे। यामुळेच आपण अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके देवाभाऊ आहात। प्रत्येक क्षेत्रातील आपल्या स्पृहणीय योगदानासोबतच कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक बळीराजाभिमुख अत्याधुनिक योजनांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन आपणाप्रती कृतार्थ भावनेने कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी आपणास डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी सन्मानपूर्वक बहाल करून गौरवण्यात येत आहे। Chancellor sir. By virtue of the authority vested in me as the Chancellor of this University, I admit you to the honorary degree of Doctor of Science, and in token hereof, I confer upon you this degree and authorize you to wear the robes ordained as the signia of this degree. Honorary Sri Devendra Gangadhar Rao Fadnavis will receive the honorary degree Doctor of Science from the Chancellor. Ladies and gentlemen, let us give a big round of applause to the Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Devendraji Fadnavis sir, in advancing and promoting digital technology in agriculture in Maharashtra. महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात